बौद्ध महासभेचे असणारे अध्यक्ष वानखडेजी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, सगळ्यांनी खाली बसून घ्या। नुकसानाच्या संदर्भात सरकार पुढे मागे निर्णय घेईल आणि त्यावेळेस आम्हाला असणारं नुकसान भरपाई मिळेल। पण घरांडा नाही, त्यांचं म्हणणं आहे प्रत्येकाने आपापलं जगावं। मदत कशासाठी पाहिजे? ज्यांनी मतदान दिलं त्यांना मी असणारा विचारतोय की आपण काय करणार आहात? आरक्षणावरनं भांडण लागायला, त्याचं नाव अशोक सम्राट, पण दुर्दैवाने या देशाला एक संघ करणारा अशोक सम्राट आहे हे सरकारही मान्य करायला तयार नाही आणि माझ्या समोर बसलेले मतदार जो आहे तोही मान्य करायला तयार नाही। अशी असणारी परिस्थिती, लोकांनी भारताला एकत्र केलं, एक राज्य उभं केलं। इथल्या मतदारांना आवडलं नाही का? ते देश त्या पाकिस्तानला मदत करणार असतील तर आपली स्थिती काय राहणार आहे? सिंदूरमध्ये एकही आपल्या बाजूने उभा राहिला नाही। ज्याच्याकडून विमानं खरेदी केली फ्रान्सकडून तोही आपल्या बाजूने उभा राहिला नाही। म्हणजे एकही मित्र आपण ठेवला नाही, अशी परिस्थिती आहे। हा विश्वगुरु देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचा इगो जपण्यासाठी तो देशाला बळी देतो, हे आपण लक्षात घ्या। जोपर्यंत शेतकरी हे करणार नाही तोपर्यंत त्याचं दुःख संपणार नाही। जातीच्या नावाने मतदान देतो, धर्माच्या नावाने मतदान देतो आपण, आणि घेणारा काय म्हणतो की ह्यांनी मला थोडी विकासासाठी मतदान दिलेलं आहे, जात आणि धर्मासाठी दिलेलं आहे, तेवढं तो टिमकी वाजवत बसतो। रोजगारी सुद्धा संपू शकते। इथे शेतकऱ्यांचं तू आम्हाला असणारं अनुदान देतोयस की नाही सांग? नाही तर इथल्या आमदार खासदाराचं, मंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं आम्ही 12 वाजवल्याशिवाय राहणार नाही, ही भूमिका इथल्या शेतकऱ्यांनी घेतली। लावण्याचा भाग चाललेला आहे, मुसलमानाचा असणारा भांडण लावण्याचा भाग चाललेला आहे। सामान्य माणसामध्ये असणारा एकोपा होऊ नये म्हणून, सामान्य माणसामध्ये एकोपा होऊ नये म्हणून चाललेला भाग आहे, अशी असणारी परिस्थिती आहे। राज्यकर्ता हा मालकाच्या भूमिकेमध्ये जाणार असेल तर त्याला सत्तेपासून आपण खाली उतरवलं पाहिजे। मतदार इथला मालक आहे आणि येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यामध्ये ओबीसीने पहिल्यांदा खूनगाठ बांधावी की या सरकारच्या पाठीमागे जे उभे राहील, काँग्रेसही उभं राहिलं, एनसीपी उभं राहिलं, दोन्हीही शिवसेना उभे राहिले, यांना आम्ही मतदान देणार नाही, ही खूनगाठ ओबीसीने त्या ठिकाणी बांधली पाहिजे। आमचं आरक्षण काढून घेतलेलं आहे, त्यांना आम्ही अजिबात मतदान करणार नाही, ही भूमिका आपण घ्या।